नमस्कार. पुणे म्हटलं की पुण्याचा विषयच भारी आहे. अशाच पुण्याच्या एका मुलाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलंय. विलनची भूमिका का असेना, पण चित्रपटसृष्टी त्यांनी गाजवली आहे. असेच देव गिल येत्या चित्रपटासाठी आपल्यासोबत संवाद साधायला आलेले आहेत आणि ते तेलुगू सोबतच मराठीत हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठीसोबतच 5 भाषांमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, मी तुम्हाला तेलुगू सिनेमांमध्ये पाहिलंय. डब्ड का असेना मला इतकं समजत नाही. पण मग मराठीमध्ये अचानक येण्याचं काय, म्हणजे त्यामागचं कारण काय होतं? सगळ्यात पहिले सगळ्यांना माझं नमस्कार. मी पुण्यातला, मी औंधमध्ये माझा जन्म झाला आहे. मी माझं 20 वर्ष पुणे में मैं पैदा हुआ हूँ आणि मग पुण्यात माझं एज्युकेशनच्या नंतर मी मुंबईला गेलो आणि तिकडं जाऊन एक स्ट्रगल होतं आणि मग राजमौली सरांनी पृथ्वी थिएटरच्या बाहेर जाऊन मला मगधीरासाठी कुठं आपण रोडवर शोज करतात तिकडं राजमौली सरांनी मला घेतलं और फिर जाके मला मगधीरा भेटली. तर द जर्नी इज जे पण मी 14 वर्ष साऊथमध्ये केलं ते मला माझ्या लोकांना इकडं आणायचं होतं. मीन्स ज्या वेळेस मी माझी आईने मला सांगितलं होतं की देव, जो भी तू कुछ करेगा, तेरे जैसे बहुत कम लोग हैं जो ऑल द वे बॉम्बे जा सकते या साउथ जा सकते. तो मेरा ये सौभाग्य है कि मुझे पूना में एक प्लेटफॉर्म बनाने मिला है जहाँ पर पूना के ऑल आर्टिस्ट यहाँ से ही पैन इंडिया जा सकते हो. उनको बॉम्बे जाने की ज़रूरत नहीं. जो कोल्हापूर या सांगली सातारा में जो चांगले चांगले ॲक्टर्स आहे जे आमच्या संग काम केलं आहे त्यांना हैदराबाद, चेन्नई, कर्नाटक जाने की ज़रूरत नहीं. यहाँ पूना से ही वो पैन इंडिया निकल जाएंगे. हे माझं काय बोलतात, आय एम लकी की मला हे अपॉर्च्युनिटी भेटली आहे. पर ह्या अपॉर्च्युनिटीच्या पाठीमागं देर आर लॉट ऑफ पीपल हू हॅव सपोर्टेड मी. फर्स्ट माय फैमिली, माय वाइफ, माय मदर, देन दिस मैन मिस्टर प्रवीण तरडे. क्योंकि जब मैंने प्रवीण जी को एक कंसेप्ट सुनाया था, उनकी धर्मवीर रिलीज़ हो रही थी उस टाइम पे. मेरे को आज भी याद है फर्स्ट डे मैंने मी त्यांना सांगितलं होतं, सर असं असं एक फिल्म आहे. ही सेड मला काय ऐकायचं नाही, मला करायचं आहे. अँड दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. नॉट ओनली मिस्टर प्रवीण, देर आर लॉट ऑफ पीपल. कसं असतं, काय मोठं करायसाठी एक विजन पाहिजे. एक विजनच्या संग तुम्हाला खूप लोकांचं सपोर्ट पाहिजे. अँड मला ते भेटलं आहे और इसलिए मैंने वो पूना में किया है. तुम्ही साऊथच्या मोठ्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. मात्र आमच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतले मोठे स्टार्स जे आहेत, सयाजी शिंदे असतील किंवा प्रवीण तरडे असतील, ज्यांनी सुपरडुपर हिट सिनेमे दिलेले आहेत, त्यांच्यासोबतचं काम करतानाचा अनुभव कसा होता तुमचा? सगळ्यात पहिले हे माझं सौभाग्य आहे की मला, जसं मी सांगितलं आहे, माझ्या आईबापांनी मला जन्म दिलं आणि राजमौली सरांनी मला नाव दिलं. तर माझ्यावर राजमौली सरांचं लई इन्फ्लुएन्स आहे. और हे माझ्या आईबापांचा आशीर्वाद आहे की मला मराठी सिनेमाचे राजमौली जे आहे आपले तरडे साहेब, वो उनका सपोर्ट मिला. सो सी, सिनेमा, when you work with all the big people, you only learn from them. And Praveen ji has his vision. He's a very disciplined guy. That's why he's ruling in Marathi industry. And I'm blessed. और क्या बोलूँ, I'm blessed to be part of everyone. ओके. आपण पाहिलं सिंघम आहे, सिम्बा आहे, त्याच्यामधले बरेचसे डायलॉग फेमस झालेले, आता माझी सटकली. पण या पिक्चरमध्ये आम्ही ट्रेलर पाहिला, त्याहीपेक्षा कित्येक पटीने सटकलेला पोलीस ऑफिसर आपण पाहिला. तर हा सटकलेला जो पोलीस ऑफिसर आहे तो आम्हाला ऑडियन्सच्या मनात उतरेल का, याविषयी काय सांगाल? ह्याच्यात तुम्हाला हे भेटणार की तो ऑफिसर सांगतोय, माझ्यापेक्षा मोठा राक्षस या युनिफॉर्ममध्ये अजून कोणच नाही. मीन्स ही इज डिस्क्राइबिंग की ये युनिफॉर्म जे घालतोय त्याच्यापेक्षा मोठा राक्षस इस दुनिया में कोई नहीं. सो नॉट टू गेट स्केर्ड.